न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। चितळे रोड व्यापाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, गुंड प्रवृत्तीच्या इस्मांवर कठोर कारवाईची मागणी। चितळे रोड येथील व्यापारी प्रसाद नल्ला आणि त्यांच्या कुटुंबियांवर 19 एप्रिल रोजी रात्री दुकानात घुसून प्राणघातक हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात शंकर नल्ला यांच्या डोक्यावर लाकडी दांडक्यानं आणि धारदार शस्त्राने मारहाण झाली असून त्यांना गंभीर दुखापत झाली आहे। समर्थ नल्ला आणि प्रसाद नल्ला यांनाही मारहाण करण्यात आली। हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे। हल्लेखोर हे सराईत गुंड प्रवृत्तीचे असून त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाईची मागणी व्यापारी व नल्ला कुटुंबियांनी केली आहे। याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यात आले आहे। यावेळी चितळे रोड परिसरातील अनेक व्यापारी आणि नल्ला कुटुंबातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज रोजी आमच्यावर जो 19 तारखेला जो चितळे रोडवर दुकानावर आमच्या काकावर, माझ्यावर आणि भावावर जो प्राणघातक हल्ला झालाय त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी आणि जे फरार आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर पकडून प्रशासनाने आम्हाला न्याय द्यावा, यासाठीच आम्ही आज SP ऑफिसला DYSP साहेबांना भेटलो आणि निवेदन दिलंय। आणि आम्हाला आशा आहे की प्रशासन आम्हाला सहकार्य करेल आणि न्याय द्यायला हवा। काल परवा जे नल्ला कुटुंबियावर जो हल्ला झाला, हल्लेखोर जे आहे ते अवैध मार्गाने पैसा कमवतात। भर बाजारपेठेमध्ये त्यांचं अवैध धंद्याचे स्थान आहे आणि ह्यांनी जो नल्ला कुटुंबियावर जो हल्ला केला तर असा परत दुसऱ्या व्यापाऱ्यावर कोणावर होऊ नये त्याच्यासाठी आम्ही इथं निवेदन घेऊन आलेलो आहे। आणि अशा प्रकारे याच्या अगोदरही हल्ले झालेले आहेत, परंतु इथं निवेदन त्यांच्या विरोधात कोणी घेऊन यायला धजत नाही आणि वारंवार तोंडी तक्रार द्यायची आणि परस्पर एकमेकाचं तडजोड करून हा विषय संपून टाकायचा। त्याच्यासाठी व्यापारी वर्गाने पुढे येऊन आज निवेदन जे दिलं, आज नल्ला कुटुंबावर हल्ला झाला, उद्या आमच्यावर होऊ शकतो, कोणावरही होऊ शकतो। त्याच्यासाठी आज निवेदन जे दिलेलं आहे, प्रशासनाने ह्या गुंडांवर त्वरित कारवाई करून जास्तीत जास्त कारवाई व्हावी ही विनंती आहे।